Hi everyone. So this is another session for the Angular where we are going to learn what is pipes in Angular and what is the use of the pipes. Okay. अगोदर pipe काय असतं ते समजून घ्या. Pipe means असा एक क्लास असतो प्रीडिफाईन्ड क्लासेस किंवा प्रीडिफाईन्ड सर्व्हिस म्हणू शकतो किंवा फीचर म्हणू शकतो की बाय युजिंग दॅट वी कॅन ट्रान्सफॉर्म द करंट डेटा. ओके, त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, करंट डेटाला ट्रान्सफॉर्म करू शकतो. लेट्स से मला काय करायचं आहे की आपल्याकडे खूप सारे असे काही कंटेंट आहे की जे कॅमल केसमध्ये आहे किंवा कॅपिटलाइज इच वर्ड मध्ये आहे. तुम्ही बघू शकता कॉम्पोनंट कम्युनिकेशन. ओके, हे काय आहे, कॅपिटलाइज इच वर्ड म्हणजे प्रत्येक वर्डचं पहिलं अक्षर कॅपिटल आहे. ओके, नाव बाय युजिंग द पाईप आय वॉन्टेड टू ट्रान्सफॉर्म दिस फ्रॉम वन टू अनदर. जसं की मला हे सगळं अप्पर केस करून टाकायचं, so you can use uppercase pipe. If I want to do that in lowercase, then you can use lowercase pipe. Okay, lowercase pipe वापरला then it will display in a lowercase only. त्याच्यानंतर डेट नावाचा एक पाईप आहे. डेट नावाचा पाईप काय हेल्प करतो आपल्याला की तुम्हाला डेट चांगल्या वेल फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायची असेल तर. ओके, सो यू कॅन ऑल्सो यूज दॅट. सो हाऊ टू यूज बेसिक पाईप. आता तुम्ही म्हणलं की सर अजून किती प्रकारचे पाईप्स असू शकतात, तर खूप सारे पाईप्स आहेत. ओके, बाकी तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये मिळून जातील. बट जे काही बेसिक आणि इंटरव्ह्यू मध्ये येतात किंवा मोस्टली यूज केले जातात ते मी आता कव्हर करतोय. ओके, सो लेट्स से आपल्याकडे हे सगळे मी काढून टाकतो. ओके, प्लेन काहीच नाही. त्याच्यामध्ये टायटल देतो वर्किंग विथ अँग्युलर पाईप्स. ओके, आता आपल्याला काय करायचंय, हे जे काही नाव आपण लिहिलंय वर्किंग विथ अँग्युलर पाईप्स, आय जस्ट वॉन्टेड टू कन्वर्ट दिस होल स्ट्रिंग इनटू द अप्पर केस. ओके, सो हाऊ वी कॅन डू दॅट. त्या ठिकाणी जा, ज्या ठिकाणी तुम्ही ती प्रिंट केलेली आहे स्ट्रिंग त्याच्या पुढे एक पाईप सिम्बॉल द्यायचा. ओके, ते पाईप सिम्बॉलच्या पुढे तुम्ही यू कॅन मेन्शन द पाईप नेम, सो दॅट इज अप्पर केस. बस एवढंच केलं तर काय होऊ शकतं की जे काही करंट स्ट्रिंग आहे दॅट विल बिकम डिस्प्ले इन upper case only. Okay, so this is the use or benefit of pipe. So by using the pipes we can transform or convert the current data to like आपल्या desired data, जसं आपल्याला डेटा पाहिजे असेल त्याच्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. ओके, सो दिस इज द यूज. नेम नेक्स्ट आहे लोअर केस म्हणून. अप्पर केस जसं असतं तसं लोअर केस पण असतं. ओके, लोअर केस केलं देन इट विल बिकम इन लोअर केस. हे आपण तुम्हाला जर आठवत असेल आपण सीएसएस मध्ये बघितले. ओके, ट्रान्सफॉर्म, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म नावाची प्रॉपर्टी असते. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म अप्पर केस, टेक्स्ट ट्रान्सफॉर्म लोअर केस, जे आपण सीएसएस ने पण करू शकतो. बट इफ यू वॉन्ट टू डू दिस थिंग इन अँग्युलर देर इज अन ऑप्शन, नो प्रॉब्लेम, यू कॅन डू दॅट. ओके, पाईप्स म्हणजे काय, सिम्पल, करंट डेटा घेतो आणि त्या करंट डेटाला तुम्हाला जसा पाहिजे तसा कन्वर्ट करून तो रिटर्न करतो. अँड यू कॅन easily use that pipe. Just mention the pipe symbol after the variable or after the data which you want to convert into your output. So त्याच्यानंतर मग हा पाईप सिम्बॉल टाका and then mention the pipe name. खूप सोपं आहे. जसं आपण फंक्शनचं नाव लिहितो की कन्वर्ट, आपण आता थोडा वेळापूर्वी एक फंक्शन वापरलं पार्सेंट. ओके, त्याने काय केलं, आपल्याकडे इनपुट घेतलं स्ट्रिंग आणि त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून रिटर्न केलं. ओके, सो दॅट इज अनदर वे, अल्टरनेटिव्ह वे. अँड पाईप म्हणजे काय की फंक्शन पेक्षा सोपं, की ज्या डेटाला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे त्याच्या पुढे पाईप लिहा अँड देन त्या पाईपचं नाव लिहा. ओके, अप्पर केस अगेन. ओके, त्याच्यानंतर डेट आहे, डेटला सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो. एक मिनिट, बोल ना. ओके, सॉरी. सो नेक्स्ट आहे डेट. ओके, मग डेट जो आपला पाईप आहे, तुम्हाला पाईप्स कुठे मिळतील तर अँग्युलरचं एक डॉक्युमेंटेशन आहे, मी लिंक्स पाठवतो. त्या लिंकमध्ये सगळे पाईप्स मिळून जातात जे इनबिल्ट अँग्युलरने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, त्याच्यापैकी काही महत्वाचे पाईप्स आहेत जी मी आता घेतोय आणि एवढंच लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला एवढंच येतं. ओके,
डेट पाईपचा यूज काय होतो की इफ यू वॉन्ट टू चेंज द डेट फॉर्मॅट, लेट्स से माझ्याकडे एक डेट आहे काहीतरी, आजची डेट आहे, न्यू डेट. न्यू डेट नसेल, डेट डॉट नाव असतं. ओके, याला पास करून बघू आपण इकडून. Let's say today is equal to date is equal to date dot now. Today. ओके, याने काय केलं की आपल्याला डेटचा इपॉच टाइम दिला. एक काम करूया, परफेक्ट. आपल्याला एक डेट मिळाली, राईट. सो ह्या डेटला आपल्याला काय करायचंय की वेल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय की MMDDYY किंवा रिडेबल फॉर्मॅट मध्ये. आता हा रिडेबल नाही ना, की प्रत्येक युजरला एंड युजरला आपण असं दाखवणार का पूर्ण डेट, नाही. सो आय वॉन्टेड टू कन्वर्ट दिस डेट इनटू अ रिडेबल फॉर्मॅट. सो ते कसं करणार बघा, 5 त्याच्यानंतर डेट. ओके, आणि डेट केल्यानंतर त्याला पॅरामीटर पण तुम्हाला पास करावे लागतील. ओके, पॅरामीटर पास करण्यासाठी असं कोलन लिहायचं. ओके, डेट देन कोलन डबल कोटेशन मध्ये फुल डेट. ओके, असं बघा. तर तुमचा डे ऑफ वीक, मंथ इन अ स्ट्रिंग फॉर्मॅट, करंट डे अँड इयर. सो दिस इज युअर रिडेबल फॉर्मॅट. अजून याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी ट्राय करायच्या असेल, यू कॅन ऑल्सो मेन्शन लाईक शॉर्ट. ओके, शॉर्ट म्हटलं ते असं दिसेल, शॉर्ट डेट. याच्यामध्ये तुम्हाला डे ऑफ वीक नसेल आणि जो काही मंथ आहे दॅट विल बिकम युअर नंबर ऑफ द मंथ. ओके, स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये नाही, बट तो तुम्हाला नंबर फॉर्मॅटमध्ये दिसेल. अजून तुम्ही याला म्हणू शकता मीडियम. ओके, मीडियम म्हटलं तर हे अजून थोडं एक्सपांड होईल, जसं की मंथ आहे तो स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये झाला, बाकी असं दिसेल. लॉंग पण म्हणू शकतात. Okay, so this is long month and also GMT. GMT means UTC timestamp. जर टाइम झोन मध्ये जर तुम्ही वर्क केलेलं असेल, so UTC means your centralized time zone. त्याच्यात IST is ahead of 530 hours. Okay, EST is behind of the UTC च्या UTC पेक्षा कमी असतो EST. EST म्हणजे USA टाइम झोन, IST म्हणजे इंडियन टाइम झोन. ओके, UTC म्हणजे सेंट्रलाइज टाइम झोन. सो GMT is nothing but UST. आणि हा काय म्हणतो की GMT प्लस 5 म्हणजे काय, हा जो टाइम आहे तो UTC प्लस 5 म्हणजे इंडियन टाइम झोन आहे. इंडियन टाइम मध्ये मी हे प्रिंट केलेलं. सो दिस विल बी युअर लॉंग. ओके, आणि जर तुम्हाला अजून काही याची पॅरामीटर्स पाहिजे असतील, काय काय व्हॅल्यू आपण पास करू शकतो, देन अँग्युलरचं एक डॉक्युमेंटेशन आहे, ते मी तुम्हाला पास करतो, तिथे तुम्ही वाचून घ्या. ओके, बट या ठिकाणी फक्त एवढं लक्षात घ्या की हाऊ टू यूज पाईप्स. ओके, जो काही व्हेरिएबल असतो त्याच्या पुढे पाईप सिम्बॉल लिहायचा, पाईप्सचं नाव लिहायचं. या ठिकाणी दोन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील, हाऊ टू जस्ट यूज द पाईप नेम अँड दॅट्स इट. बट या ठिकाणी तुम्ही पाईप नेम पण वापरलंय आणि त्याच्यामध्ये कॉन्फिगर करण्यासाठी काही पॅरामीटर पण पास करतो. ओके, सो दिस इज द पाईप नेम आणि जर पॅरामीटर पास करायचं असेल तर कोलन देऊन मग पास करायचं. ओके, या ठिकाणी जर आपण असं म्हटलं शॉर्ट, मोस्ट वाईडली यूज, अशा पद्धतीने आपण डेट मोस्टली टाकत असतो, डेट अँड टाइम. ओके, सो दिस इज युअर डेट पाईप. नेक्स्ट आहे बघा परम्स विथ द पाईप. सांगितलं मी तुम्हाला आता की पाईप वापरत असताना परम्स कशी द्यायची, कोलन करून पाईपचं नाव द्यायचं. ओके, सॉरी, पॅरामीटरचं नाव, पॅरामीटरची व्हॅल्यू द्यायची. सो दिस व्हॅल्यू विल बी पास टू दिस पाईप अँड देन इन दॅट पाईप it will be used as a
यूज टू जनरेट द आउटपुट. ओके, जी काही व्हॅल्यू तुम्ही पास केलेली आहे त्याच्यानुसारच तुम्हाला आउटपुट जनरेट झालेलं दिसेल. पुढे आहे जेसन नावाचा एक पाईप असतो, जेसन पाईप. आता याचा यूज काय असतो बघा. लेट्स से आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट आहे, जसं की अगेन युजर नावाचा ऑब्जेक्ट बनवतो, कोलन, याच्यामध्ये मला नेम हवंय स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये, त्याच्यानंतर मला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे. ओके, तो असेल तो पण स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये. गुड. त्याच्यानंतर इज इक्वल टू त्याचा ऍक्च्युअल ऑब्जेक्ट लिहितो की बाबा नेम इज इक्वल टू user1 अँड त्याचा मोबाईल नंबर MNO इज इक्वल टू स्ट्रिंग मध्ये त्याचा मोबाईल नंबर. ओके, दॅट्स इट. काय राहिली MNO. ओके, तर एक कोलन द्या. ऑब्जेक्ट लिहित असताना आपण कोलन लिहितो. ठीक आहे. सो दिस इज युअर युजर ऑब्जेक्ट अँड इफ वी आर गोइंग टू प्रिंट द होल ऑब्जेक्ट, कसं प्रिंट करणार? या ठिकाणी मला पूर्ण ऑब्जेक्ट प्रिंट करायचं. कसं प्रिंट करणार? इंटरपोलेशनने करू शकतो का बघा. काय होईल? ऑब्जेक्ट असं प्रिंट झालेलं आहे. ओके, आठवतंय का हे? की इफ वी आर डायरेक्टली गोइंग टू प्रिंट अँड होल ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट प्रिंट करतो. मग मला काय करावं लागेल? याच्यातल्या एक एक प्रॉपर्टी मला बाहेर काढायची आणि प्रिंट करायची. सो व्हॉट इज द वे? सांगता येईल कोणाला? ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी नेम. या ऑब्विसली की मला काय करावं लागेल? युजर डॉट त्याच्या प्रॉपर्टीचं नाव आणि मग तो त्याचं नाव दाखवेल जे काही असेल ते user1. आणि अगेन मला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर अगेन user डॉट MNO. ओके, दिस इज हाऊ आय कॅन यूज द युजर नेम अँड मोबाईल नंबर. बट असं मी प्रत्येक वेळेस नाही करायचं. मला फक्त डिबगिंग पर्पजसाठी मला बघायचं की ह्या ऑब्जेक्टमध्ये काय काय गोष्टी आहेत. सो इज देअर एनी अल्टरनेटिव्ह वे टू डिस्प्ले होल ऑब्जेक्ट इन अ स्ट्रिंग? आहे का आपल्याकडे? तुम्हाला माहिती आहे. ओके, मी करून दाखवले ऑलरेडी. स्विच केसिंग. नाही, अजून वेगळं काही? लूप वापरू शकतो सर. या लूप कोणता वापरावा लागतो ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी काढण्यासाठी? फॉर लूप. फॉर लूप. ओके, फॉर इन वापरायचं. करेक्ट. फॉर इन नावाचा लूप असतो दॅट विल इटरेट इच अँड एव्हरी प्रॉपर्टी फ्रॉम एन ऑब्जेक्ट. फॉर इन लूपने आपण करू शकतो 100%. अजून एक मेथड आहे, मी तुम्हाला सांगितलेली होती. आय जस्ट वॉन्टेड टू कन्वर्ट दिस होल जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट इन अ स्ट्रिंग. काय करतो? नेस्टेड. नाही, नेस्टेड करू शकतो. 1 by 1 ते प्रॉपर्टी बाहेर काढायच्या आणि प्रिंट करायच्या. बट मला काय करायचंय, या ऑब्जेक्टमध्ये किती ॲरे आहेत किंवा किती प्रॉपर्टी आहेत ते मला बघायचंच नाही. आय जस्ट वॉन्टेड टू कन्वर्ट दिस ऑब्जेक्ट इन अ जावास्क्रिप्ट, सॉरी इन अ स्ट्रिंग. कसं करणार? हा जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट आहे आपल्या स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा. जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट जर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केला तर काय बनतो? जेसन बनतो ना. ऑब्जेक्टला जर आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं तर जेसन बनेल, राईट? जेसनचा फुल फॉर्म काय? जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. राईट. मग एखाद्या जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट आपल्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं तर जेसन बनतो आणि ती स्ट्रिंग दुसऱ्या टेक्नॉलॉजीला कळते. मग ती त्या स्ट्रिंग पासून त्यांचा ऑब्जेक्ट बनवून घेतात. ओके, दॅट इज जस्ट मिडलवेअर बिटवीन मल्टिपल टेक्नॉलॉजी फॉर कम्युनिकेशन और पासिंग द डेटा. मग त्याच्यासाठी हाऊ आय कॅन कन्वर्ट दिस ऑब्जेक्ट टू द स्ट्रिंग? आठवतंय का? स्ट्रिंगीफाय स्ट्रिंगीफायने करू शकतो, 100% करू शकतो. बट दॅट स्ट्रिंगीफाय मेथड विल नॉट वर्क इनसाइड द इंटरपोलेशन. म्हटलं इंटरपोलेशन मध्ये तुम्हाला मी इंटरपोलेशनचे काय लिमिटेशन सांगितलं सुरुवातीला. जसं की अजून एक गोष्ट, इंटरपोलेशन मध्ये हा न्यू डेट नावाचं फंक्शन पण नाही चाललं. आपण टाकून बघितलं होतं ना सुरुवातीला, नाही चाललं. मग त्याला एका व्हेरिएबल मध्ये घ्यावं लागलं आणि देन मग ते चालतं. ओके, yes, okay. So how to convert this whole object into the JSON? You can use JSON pipe in the interpolation. Okay, JSON नावाचा पाईपच आहे, अवेलेबल आहे अँग्युलर मध्ये. तर काय करायचं? युजर हा ऑब्जेक्ट आहे, पाईप सिम्बॉल अँड त्या पाईपचं नाव. बघा काय झालं, आले पूर्ण स्ट्रिंग आले. नेम, user1, मोबाईल नंबर. ही जेसनची स्ट्रिंग आहे. जेसनची स्ट्रिंग जेव्हा मोठी असते तेव्हा या वेबसाईटला जायचं, जेसन पार्सर. ओके, इथे गेले की या ठिकाणी तिला टाकायचं, पेस्ट करायचं. मग इथे तुम्हाला व्यवस्थित वाचता येते की बाबा एक जेसन आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रॉपर्टीज आहेत, त्यांच्या ह्या 2 व्हॅल्यूज आहेत.
So JSON string you can just beautify here on this website. And in order to beautify it, you can also use JSON.parse. In order to convert your object to the string, you can use stringify. But inside the interpolation, you will need to use pipe symbol and then JSON keyword. Okay, so this is the predefined pipe which is available in Angular. Okay, any doubt? No. बोला. पाईप इंटरपोलेशन मध्ये यूज करू शकतो का? हा, इंटरपोलेशन मध्ये यूज करा. म्हणजे अँग्युलरच्या HTML पेज मध्ये जे काही तुम्हाला प्रिंट करायचं असेल तेव्हा त्याचा यूज करून घेऊ शकतो. पाईप अजून आपण TS मध्ये पण यूज करू शकतो. टाइपस्क्रिप्ट फाईल मध्ये, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे बघा की हाऊ टू यूज मल्टिपल टाईप पाईप्स ऍट द सेम टाइम. ओके, आपल्याला काय करायचं की मोर दॅन वन पाईप वापरायचं या ठिकाणी. सो इज इट पॉसिबल? इफ इट इज देन हाऊ वी कॅन डू दॅट. मल्टिपल पाईपची काय गरज पडते? गरज पडते का? पडू शकते ना, की आय वॉन्टेड टू प्रिंट दिस ऑब्जेक्ट इन अ जेसन फॉर्मॅट. अलॉंग विथ दॅट आय ऑल्सो वॉन्टेड टू मेक दॅट जेसन इन अप्पर केस. बरोबर ना, त्याला जेसन मध्ये पण कन्वर्ट करायचंय आणि हे पूर्ण मला अप्पर केस मध्ये पण दिसलं पाहिजे. सो यू कॅन यूज मल्टिपल पाईप लाईक दिस. जेवढ्या वेळेस तुम्हाला पाईप पाहिजे असेल तेवढ्या वेळेस पाईप सिम्बॉल लिहायचं, पाईपचं नाव लिहायचं, दुसरा पाईप सिम्बॉल, पाईपचं नाव, तिसरा पाईप सिम्बॉल, पाईपचं. ओके, बघा. ओके, सो असं जर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आला, इज इट पॉसिबल टू अप्लाय मल्टिपल पाईप्स ऑन द सेम व्हेरिएबल? येस, इट इज पॉसिबल बाय युजिंग द मल्टिपल पाईप सिम्बॉल्स इन अ सिक्वेन्स. ओके, एक मिनिट. ओके, सो नेक्स्ट आहे नंबर पाईप. ओके, नंबर पाईप काय असतो, नंबर पाईपची काय गरज पडते तर ते आपण बघूया. आता नंबर पाईप मध्ये बऱ्याच गोष्टी असतात की एखादा नंबर असेल त्याला किती डेसिमल प्लेसेस असले पाहिजे. ओके, आठवतं तुम्हाला की ₹1.25 म्हणजे काय होईल 01.25. ओके, एखादा खूप मोठा नंबर असू शकतो की ज्याला खूप सारे डेसिमल प्लेसेस आहेत. ओके, जसं की समजा आपल्याकडे एक नंबर आहे असा काहीतरी नंबर आहे 003.004.003. ओके, असा एक नंबर आहे. ओके, आणि हा असाची असा प्रिंट झाला. आलाय? ओके, 00 दिसलेच नाही, दॅट इज गुड. बट आपल्याला त्याचे डेसिमल प्लेसेस मला कंट्रोल करायचे. सो हाऊ वी कॅन कंट्रोल द डेसिमल प्लेसेस बाय युजिंग द नंबर पाईप. हे काय करायचं, या ठिकाणी लिहायचं असं नंबर, पाईप सिम्बॉल, देन नंबर, आणि त्याला काही पॅरामीटर पास करायचे इन अ फॉर्म ऑफ स्ट्रिंग. काय पॅरामीटर पास करायचे की बाबा हा जो डेसिमल प्लेस आहे, हा जो डॉट आहे, याच्या अगोदर मला जे काही पॉझिटिव्ह नंबर असेल तेच घे. याच्यानंतर मला 2 डेसिमल प्लेसेस हवे. सो इट विल डिस्प्ले लाईक दिस. ओके, 2 म्हटलं तर 0, 1, 2. ओके, इट्स 1. हे असंच चाललं पाहिजे. ओके, याच्या अगोदर 1 आणि याच्यानंतर 2. ओके, बघूया. राऊंड डाऊन करेल किंवा राऊंड अप करेल, 46 आला पाहिजे. ओके, नाही आला, त्याने काय केलं की 4, 5, 3 म्हणजे याला राऊंड अप केलं 3 ला. बघूया. येस, याला सगळ्यांना राऊंड अप करून घेतलं त्याने 2 केल्यामुळे. ओके, एक मिनिट. एक डॉक्युमेंटेशन आहे, इथे दिलं असेल त्याच्याबद्दल माहिती. डेसिमल पाईप, नंबर, डिजिट इन्फो, अँड देन लोकेल.
अच्छा, काय म्हणतो तो बघा, हा त्याचा सिंटॅक्स आहे, मिनिमम इंटिजर डिजिट. ओके, इंटिजर किती असले पाहिजे, तर एकच. दॅट्स करेक्ट. अँड मिनिमम फ्रॅक्शनल डिजिट अँड मॅक्झिमम. मिनिमम मला 0 असलं पाहिजे, मॅक्झिमम 2 असं आहे. चालेल, 3.45. मिनिमम म्हणजे काय, की समजा आपली व्हॅल्यू अशी असेल 3. ओके, जर इथे मी लिहिलं फक्त असं 3, या केसमध्ये तुमचे डिजिट काहीच नसेल, म्हणजे फ्रॅक्शनल नंबर काहीच नसेल. बट आपला नंबर खूप मोठा आहे, 3 डॉट असं काहीतरी खूप मोठा नंबर आहे. तर हा काय करेल, फक्त हे 2 फ्रॅक्शनल नंबर ठेवेल आणि याच्या पुढचे जे आहेत ते राऊंड अप करून टाकेल. ओके, म्हणजे 54चं 55 करून टाकेल. अँड देन ओनली 2 डिजिट तुम्हाला या ठिकाणी दिसतील बघा, झाले 55. दिस इज हाऊ यू कॅन यूज दॅट. दिस इज युअर ऍक्च्युअल नंबर. त्याच्यानंतर तुम्हाला किती मिनिमम असले पाहिजे आणि किती मॅक्सिमम असले पाहिजे ते मेन्शन करावं लागतं. So this is your minimum 0, maximum is 2. I want to keep minimum 2 and maximum 2. ओके, मग काय होणार, आउटपुटचा सेम दिसतंय. मग तुम्हाला चेंज काय दिसला, काहीच नाही. त्याचा चेंज कधी दिसेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही एकही फ्रॅक्शनल नंबर नसेल, ओके, आणि फक्त 3 असेल, तर तुम्हाला आउटपुट काय दिसेल आता, 3.00. अगोदर काय दिसलं होतं, ओनली 3. का, कारण की मी म्हटले की त्याला मिनिमम 0. जर फ्रॅक्शनल नंबरची गरज नसेल, देन डोंट पुट दॅट. इफ इट इज देअर इन द ऍक्च्युअल ओरिजिनल नंबर, अशा पद्धतीने, तर त्याच्यापैकी फक्त 2च ठेव, बाकीचं राऊंड अप करून टाक, 46. समजलं. सो दिस इज युअर नंबर पाईप. एनी डाऊट? समजतंय का, ही व्हॅल्यू कशी मेन्शन करायची नंबर पाईप मध्ये? कदाचित विचारला जाऊ शकतो इंटरव्ह्यूला क्वेश्चन, कारण की असेच काही ट्रिकी क्वेश्चन असतात जिथे आपण लवकर कन्फ्युज होतो, ते इंटरव्ह्यूला विचारले जातात. ओके, ते म्हणतात की बाबा फ्रॅक्शनल नंबर मला मिनिमम 2 पाहिजे. ओके, आणि जर मी 3 फक्त 3 टाकला तर एकही दिसायला नको. 3 पॉइंट आणि खूप मोठा नंबर टाकला त्याच्यापैकी 2च दिसले पाहिजे. तर काय करावं लागेल, तर त्यांना सांगायचं हे आउटपुट 1.0 -2. ओके, मायनस नाही हा, 0 to 2 आणि रेंज येते 0 ते 2. ओके, नेक्स्ट आहे स्लाइस. स्लाइस नावाचा एक पाईप असतो. स्लाइस म्हणजे सिंपल आहे. स्लाइस म्हणजे एखाद्या स्ट्रिंगची सबस्ट्रिंग तुम्हाला काढायची. समजा आपल्याकडे ही स्ट्रिंग आहे, वर्किंग विथ अँग्युलर पाईप्स. ओके, आता याची सबस्ट्रिंग मला ओ आणि आर एवढंच प्रिंट करायचं किंवा किंग प्रिंट करायचं. चला, ओके, हे नाव मला प्रिंट करायचं ह्या स्ट्रिंग मधून. तर हाऊ आय कॅन प्रिंट दॅट, हाऊ आय कॅन गेट द सबस्ट्रिंग फ्रॉम द ऍक्च्युअल ओरिजिनल स्ट्रिंग. ओरिजिनल स्ट्रिंग काय आहे तुमची, टायटल. त्याच्यामध्ये तुम्हाला सबस्ट्रिंग बाहेर काढायची, मग इथे लिहायचं स्लाइस. ओके, कोलन. आणि स्लाइडच्या पुढे तुम्हाला 2 पॅरामीटर पास करायचे, मोर दॅन 1. आतापर्यंत आपण जर तुम्ही नोटीस केलं असेल, एकच पॅरामीटर पास केलेलं आहे बघा. डेटसाठी एक पॅरामीटर पास केला आहे, नंबरसाठी एकच पॅरामीटर पास केलेला आहे. एकच का म्हणते मी, बघा, सिंगल कोटेशन ओपन क्लोज, त्याच्या आत स्ट्रिंग ॲज अ पॅरामीटर, म्हणजे तो एकच पॅरामीटर धरला जाईल. त्या ठिकाणी एकही पॅरामीटर मी टाकलेलं नाही. ओके, but if I want to pass multiple parameters, so I wanted to print king, right? So 0, 1, 2 दोनापासून सुरुवात करायची, तर किती नंबर घ्यायचे, 1, 2, 3, 4. ओके, 2, 4. बघा आउटपुट, सॉरी नॉट कॉमा, मल्टिपल पॅरामीटर यू विल नीड टू पास इन अ कोलन, सेपरेटेड बाय कोलन ओनली. so असं आउटपुट दिसेल, RK 0, 1, 2. इथून त्याने घ्यायला सुरुवात केली 4 पर्यंत. सो दिस इज युअर स्टार्टिंग इंडेक्स. स्टार्टिंग इंडेक्स शुड बी 0, 1, 2, 3. ओके, and ending index should be 3, 4, 5, 6, 7. 4 characters. तर हे आलं की. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन यूज स्लाइस पाईप. पाईप, पहिली गोष्ट म्हणजे पाईपवरती 100% क्वेश्चन येणार अँग्युलरचा. बट जे काही मी आता कव्हर करतोय त्याच्यापैकीच काहीतरी विचारलं जाणार. व्हॉट इज द यूज ऑफ स्लाइस पाईप, प्लीज शो मी द एक्झाम्पल. What is the use of number pipe? Please show me the example. How I can convert lower case to upper case to lower case. सांगता आलं पाहिजे. How I can use date pipe. ओके, सो खूप सोपं आहे. जे काही व्हेरिएबल असतो त्याच्या बाजूला फक्त पाईप सिम्बॉल लिहायचं आणि त्याचं नाव लिहायचं आणि पॅरामीटर पास करायची, दॅट्स. फक्त पाईपला असा क्वेश्चन येऊ शकतो की हाऊ आय कॅन पास मोर दॅन 1 पॅरामीटर टू द पाईप. सांगायचं की सेपरेटेड बाय कोलन. ओके, पाईप असेल तर कोलन, फंक्शन असेल तर कॉमा. ओके, त्याच्यानंतर हे एकदा समजून घ्या. इथं बरेच लोक कन्फ्युज, मीच कन्फ्युज झालो. तर तुम्ही पण एकदा लक्षात द्यायचं की याचा सिंटॅक्स कुठे मिळेल तुम्हाला, तर अँग्युलरचे डॉक्युमेंटेशन. सिंटॅक्स एकदा बघून घ्यायचं प्रत्येक पाईप्स. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच मग की बाबा मिनिमम अँड मॅक्झिमम. स्लाइसचा पण असेल इथं कुठं.
त्या स्लाइड्स मध्ये पण लिहायचं ते सांगितलं असेल स्टार्टिंग इंडेक्स अँड एंडिंग इंडेक्स, त्यानुसार तुम्ही स्लाइस करू शकता. नेक्स्ट आहे करन्सी पाईप. ओके, करन्सी पाईप म्हणजे काय की एखादा नंबर असेल आणि त्याला तुम्हाला करन्सी मध्ये कन्वर्ट करायचं. सो हाऊ वी कॅन डू दॅट. लेट्स से माझ्याकडे असं प्राइस नावाचा व्हेरिएबल आहे. ओके, आणि त्याची प्राइस आहे 100 रुपीज. ओके, आता मी रुपीज बोललो त्याचा अर्थ मला त्याच्यापुढे रुपीज असा सिम्बॉल दिसला पाहिजे. ओके, सध्या काहीच नाही टाकत. 100 रुपीज, आता इथं 100 दिसतो, बट ते रुपीज आहे का डॉलर आहे काय आहे मला माहितीच नाही. ओके, मग हाऊ वी कॅन आयडेंटिफाय दिस नंबर वेदर इट इज इन डॉलर और रुपीज. वी नीड टू मेन्शन सम कॅरेक्टर. रुपीज असेल तर आर, डॉलर असेल तर डॉलरचा सिम्बॉल, जे प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये मिळून जाईल कीबोर्डवरती. ओके, सो ते सिम्बॉल इथं हार्डकोड असं टाकू नका. ओके, हे पण तेच दिसणार तुम्हाला आउटपुट. ओके, वेल नाही चालत इंटरपोलेशन मध्ये. ओके, तर मग हे आपल्याला प्रॉपर सिम्बॉल कसा टाकायचा चालतं इंटरपोलेशन मध्ये, असं काही नाही. तुम्ही असं करू शकता डॉलर सिंगल कोटेशन प्लस, मग दिसलं पाहिजे. आलं का? ओके, गुड. तर हे असं हार्डकोडेड न टाकता डायनामिक कसं टाकू शकतो. तर काय करायचं, नंबरच्या पुढे पाईप सिम्बॉल द्या, तिथे लिहायचं करन्सी. करन्सी अँड देन मग त्याला एक पॅरामीटर पास करा की USD. USD म्हणजे काय फुल फॉर्म? या, हे आहे US, हे डॉलर. या ठिकाणी तुम्हाला डॉलर सिम्बॉल दिसतो. आलंय? आणि करन्सी म्हटल्याबरोबर त्याने काय केलं, 2 डेसिमल प्लेसेस पण त्याला दिले. तुम्हाला 2 नकोच पाहिजे असतील तर ऑब्व्हियसली मल्टिपल पाईप तुम्ही वापरू शकता. कसं करणार मग या ठिकाणी, नंबर विथ 1.0 to 2 म्हणजे काय, ज्यावेळेस करन्सी ही पूर्ण संख्या असेल त्यावेळेस तो 2 0 नाही दाखवणार. अरे गेलं वाटतं. इथेच करूया पहिले आणि मग करन्सी अप्लाय करू. चला, ओके. काय झालं होतं अगोदर, ज्यावेळेस त्याने करन्सी अप्लाय केली ना त्याच्या पुढे डॉलर सिम्बॉल येऊन गेला. डॉलर सिम्बॉल आल्यामुळे तो नंबर राहिलाच नाही, तो काय झाला मग तो स्ट्रिंग झाला, आणि स्ट्रिंगला हे अप्लाय होत नाही. तर यू कॅन अप्लाय मल्टिपल पाईप्स ॲज वेल. या ठिकाणी आपण काय केलं आता की एक डॉलर घेतला, सॉरी वी जस्ट चेंज द करन्सी ऑफ दिस नंबर टू द डॉलर. आय वॉन्टेड टू चेंज इट इन रुपीज. तो रुपीज करायचं असेल तर INR, इंडियन रुपीज. बघा आलाय आरचा सिम्बॉल. हा सिम्बॉल आपल्या कीबोर्डवर नाहीये, मग त्याला कुठून तरी आणायचं आणि ते ठेवायचं. त्याच्यापेक्षा INR हा पाईप वापरा, येऊन जातो. त्याच्यानंतर GBP असतं युरोसाठी. ओके, हा युरोचा सिम्बॉल तुम्हाला दिसेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत की जे आपल्याला रेडिली अवेलेबल असतात अँग्युलर मध्ये. यू जस्ट नीड टू वर्क ऑन हाऊ टू यूज इट. ओके, एनी डाऊट? नो डाऊट, राईट. सो आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. उद्या आपण पुढचं बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या मला. उद्या आपल्याला बघायचं की हाऊ टू क्रिएट अ कस्टम पाईप. कस्टम पाईप कसा क्रिएट करायचा. ओके, आता कस्टम पाईप काय असतो की जे ऑलरेडी त्यांनी बनवून ठेवले, अँग्युलरने काहीतरी बनवून ठेवले, करन्सी नावाचा पाईप, नंबर नावाचा पाईप, अपडेट नाव, अप्पर केस, डेट, स्लाइस, एवढे सगळे पाईप त्यांनी बनवून ठेवले. जेसन आपल्याला आपला स्वतःचा बनवता येईल का, असा क्वेश्चन आपल्याला पडला पाहिजे. येस, वी कॅन डू दॅट. हाऊ टू डू दॅट ते मी उद्या सांगतो. ओके, तर कस्टम पाईप आपल्याला बनवायचं. त्याच्यानंतर राउटिंग बघायची. राउटिंग म्हणजे ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला की इफ आय वॉन्ट टू नेव्हिगेट फ्रॉम वन पेज टू अदर, जसं की मी फीचर्स पेजवरती आहे, इथं बघा त्याचं URL काय, फीचर्स. मग मला फक्त फीचर दिसते, बाकी काही दिसणार नाही. मला डॉक्युमेंटेशन बघायचंय, कडे गेलो, इथं डॉक्स आला, URL मध्ये इथं डॉक्युमेंटेशन दिसते. बट इफ यू नोटीस दिस इज सिंगल पेज ऍप्लिकेशन. हे पूर्ण रिफ्रेश नाही होत पेज. जर मी रिसोर्सेसला क्लिक केलं, बघा रिफ्रेश झालं का नाही झालं, फक्त याचा टायटल चेंज झाला, इथे URL चेंज झाला आणि अकॉर्डिंगली त्याचा UI पण चेंज झाला. ओके, इव्हेंट्स, हे इव्हेंट्स, होम पेज, दिस इज होम पेज. होम पेज कधी दिसलं पाहिजे, जेव्हा इथं काहीच नसेल URL मध्ये, फक्त डोमेन नेम असेल. सो हे राउटिंग असतं, याला राउटिंग म्हणतो. सो दिस राउटिंग वी विल सी इन द अँग्युलर. डायनॅमिक राउटिंग काय असतं ते बघू, हे उद्या आपण कव्हर करूया. त्याच्यानंतर सर्व्हिसेस कव्हर करू. सो दॅट विल जस्ट सफाईस द अँग्युलर सिलेबस. ओके, लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग.